हॅलो एव्हरीवन. आपण कॉन्स्टिट्यूशनल लॉ न्यू चॅलेंजेस बघतोय आणि त्यामध्ये आपण पहिलं मॉड्यूल ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. पहिल्या मॉड्यूलमध्ये फेडरॅलिझम ही कॉन्सेप्ट आपण कव्हर केली होती आणि फेडरॅलिझमच्या समोरची जी काही नवी आव्हानं आहेत ती सुद्धा आपण बघितली होती. त्यानंतर न्यू चॅलेंजेसच्या कंटेक्स्टमध्ये आपण स्टेट आणि स्टेटची जी काही डेफिनेशन आहे आर्टिकल 12 मध्ये दिलेली, तर ती वाईडन करण्याची किंवा तिला विस्तृत करण्याची किती जास्त गरज आहे यावर आपण डिस्कशन केलं होतं इन पर्टिक्युलर कंटेक्स्ट ऑफ लिबरलायझेशन. ओके, जे लिबरलायझेशन होतं आहे, LPG रिफॉर्म्स झाले 1991 नंतर, त्यानंतर स्टेटच्या कन्सेप्टमध्ये काय काय बदल झाले हे आपण बघितलं. ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट्स बघितल्या, कशी स्टेटची कन्सेप्ट इव्हॉल्व होत गेली ते पूर्ण इव्हॉल्युशन आपण बघितलेलं आहे. मॉड्यूल 1चे लेक्चर्स जर बघितले नसतील तर आधी ते बघायचे आहेत आणि त्यानंतर आता मॉड्यूल 2 कडे आपण वळू. ठीक आहे, फेडरॅलिझम आणि स्टेट या दोन कॉन्सेप्ट आधी क्लिअर करून घ्यायच्या. त्यानंतर यायचं आहे राईट टू इक्वॅलिटी रिलेटेड जे आपलं मॉड्यूल आहे, मॉड्यूल 2. आता बघा, राईट टू इक्वॅलिटी असं हेडिंग मी दिलंय. मॉड्यूल 2 मध्ये राईट टू इक्वॅलिटीवरती आपल्याला डिस्कशन करायचं आहे. आता राईट टू इक्वॅलिटी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर कोणते आर्टिकल्स येणार? 14 आर्टिकल 14, 15, 16, 17, 18. ओके, हे आर्टिकल्स क्लिअर करायचेच आहेत, बेअर ॲक्ट मधून ते वाचायचेच आहेत आणि आपल्याला हे माहीतही आहेत की 14 मध्ये काय आहे, इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. 15 मध्ये काय आहे, डिस्क्रिमिनेशन, प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ. त्यानंतर 14 झालं, 15 झालं. 16 मध्ये काय आहे, पब्लिक एम्प्लॉयमेंट, इक्वॅलिटी, इक्वल ऑपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट आहे. 17 अबॉल्युशन ऑफ अनटचेबिलिटी, 18 अबॉल्युशन ऑफ टायटल्स. हे सगळं आपल्याला माहीत आहे, अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये आपण हे कव्हर केलेलं आहे. पण आता जेव्हा आपण LLMचा अभ्यास करतोय, मी कायम सांगते आपल्याला कोणत्या तरी कॉन्सेप्ट बरोबर ती कॉन्सेप्ट जोडून घ्यायची आहे. जसं आपण स्टेट ही कॉन्सेप्ट आर्टिकल 12 ऑलरेडी अभ्यास केलेला होता, आपण कशाबरोबर ते जोडलं? लिबरलायझेशनच्या बरोबर आपण ते जोडलं. आता इथे राईट टू इक्वॅलिटी आपल्याला प्रायव्हेटायझेशनशी जोडायचं आहे आणि या प्रायव्हेटायझेशनचा म्हणजे जे प्रायव्हेट एंटिटीज आपल्याला दिसायला लागलेल्या आहेत, मी जसं म्हटलं LPG रिफॉर्म झाले 1991 पासून, तेव्हापासून जे प्रायव्हेट प्लेयर्स आपल्याला मार्केटमध्ये दिसत आहेत, तर त्याचा इम्पॅक्ट इक्वॅलिटीच्या कंटेक्स्टमध्ये अफर्मेटिव्ह ॲक्शन्सवरती काय झालं? अफर्मेटिव्ह ॲक्शन्सचं एक्सलंट एक्झाम्पल काय आहे? रिझर्वेशन्स. ठीक आहे, सो बेसिकली जे प्रायव्हेटायझेशन झालं त्याचा रिझर्वेशनवरती काय प्रभाव पडला हे आपल्याला या पॉईंट अंडर डिस्कस करायचं आहे. त्यानंतर एम्पॉवरमेंट ऑफ वुमन आहे, फ्रीडम ऑफ प्रेस अँड चॅलेंजेस ऑफ न्यू सायंटिफिक डेव्हलपमेंट. नव्या सायंटिफिक डेव्हलपमेंट्स होत आहेत, तर त्या कंटेक्स्टमध्ये काय डेव्हलपमेंट ती जी काही डेव्हलपमेंट होते म्हणजे ब्रॉडकास्टिंग असेल, टेलिकास्ट असेल, आणि याच्यामध्ये जे चेंजेस होत आहेत, तुमचं प्रेस बदलत आहे. ठीक आहे, कुठेही काही घटना घडल्यानंतर अगदी जे काही कॉमन सिटिझन्स असतात ते सुद्धा आपल्याला अपडेट्स देतात की इथे हे झालेलं आहे, ते झालेलं आहे. सो हे जे काय आहे, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे आणि त्याचा सायंटिफिक एरामध्ये बदललेला जो फॉर्म आहे तो आपल्याला इथे अभ्यासायचा आहे. राईट टू स्ट्राईक, हरताल अँड बंद यावर सुद्धा आपल्याला डिस्कशन करायचं आहे. या लेक्चरमध्ये बेसिकली आपण राईट टू इक्वॅलिटी समजून घेऊया आणि इथे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मी मेन्शन केलेले आहेत की काय क्वेश्चन्स विचारतायत, स्कोप विचारतायत फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनचा, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स आहेत 14, 15, 16 रिलेटेड. सो ते स्ट्रेट विचारलेले आहेत आणि तुम्ही जर आधीचं लेक्चर आपण आपलं फॉलो केलं असेल ज्याच्यामध्ये आपण सिलेबस आणि क्वेश्चन पेपर्स डिस्कस केले होते, तर त्यामध्ये आपण हे क्वेश्चन सुद्धा बघितलेले आहेत. त्यातले 2025चे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण बघितलेले आहेत की कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात. सो ते लेक्चर बघितलं नसेल मी परत एकदा सांगते, ते पहिलं बघून घ्या. ठीक आहे, त्यानंतर हे झालं, हे क्वेश्चन्स होते. आता आपण इक्वॅलिटी बद्दल बोलणार आहोत. इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. बेअर ॲक्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर अगदी 1 ओळी 2 ओळीचं हे आर्टिकल आहे, इक्वॅलिटी बिफोर लॉ, आर्टिकल 14. द स्टेट शॅल नॉट डिनाय टू एनी पर्सन इक्वॅलिटी बिफोर लॉ ऑर इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. या दोन्हीची जी कन्सेप्ट आहे, इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, ही क्लिअर असणार आहे सगळ्यांची. इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्या
समोर सगळे समान आहेत आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ म्हणजे सर्वांना समान कायद्याचं समान काय मिळणार आहे, प्रोटेक्शन मिळणार आहे. काय फरक आहे बघा, एक कन्सेप्ट ही पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे, वेअरएज दुसरी जी कन्सेप्ट आहे ती नेगेटिव्ह कन्सेप्ट आहे. कसं ते आपण आता बघूया. ठीक आहे. इक्वॅलिटी बिफोर लॉ ही जी कॉन्सेप्ट आहे ती नेगेटिव्ह कॉन्सेप्ट आहे, डिराइव्ड फ्रॉम ब्रिटिश कन्सेप्ट ऑफ रूल ऑफ लॉ, फर्स्ट प्रोपाउंडेड बाय सर एडवर्ड कोक आणि मग एव्हिडायसीने आपले 3 पोस्टुलेट्स दिले आणि त्यातून ती आपल्या समोर आली. एव्हिडायसीचे पोस्टुलेट्स काय होते, इक्वॅलिटी बिफोर लॉ, सुप्रीमसी ऑफ लॉ, इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि प्रीडॉमिनन्स ऑफ लिगल स्पिरिट. इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये प्रीडॉमिनन्स ऑफ लिगल स्पिरिट असं काही आपल्याला दिसून येत नाही, कारण आपल्याकडे एक प्रॉपर कॉन्स्टिट्यूशन आहे. इंग्लंडच्या कंटेक्स्टमध्ये प्रॉपर कॉन्स्टिट्यूशन नाही आहे, रिटन कॉन्स्टिट्यूशन नाही आहे. त्यांचं जे काय होतात आपले जे ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट्स असतात त्यामधून तो लॉ आपल्या समोर येतो. त्यामुळे प्रीडॉमिनन्स ऑफ लिगल स्पिरिट म्हणजे काय, द राईट्स प्रोटेक्टेड थ्रू द कोर्ट्स, नॉट डायरेक्टली बाय रिटन कॉन्स्टिट्यूशन. इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये हे लागू होत नाही. So, equality before law ensures absence of special privileges and equal subjection of all ordinary laws. Absence of special privileges कोणत्याही प्रकारचं निगेटिव्ह कन्सेप्ट आहे बघा. इक्वॅलिटी बिफोर लॉ एक कायदा आहे, सगळे त्या कायद्याच्या समोर समान आहेत. मग कायद्याला दिसत नाहीये की एक जास्त पीडित आहे आणि दुसरा खूप जास्त धनाढ्य आहे, काही दिसत नाहीये, फक्त कायदा. ओके. रूल ऑफ लॉची कन्सेप्ट आहे, सर एडवर्ड कोकनी ही दिली कॉन्सेप्ट समोर आणली आणि एव्हिडायसीने त्याच्यामध्ये आपल्याला 3 पोस्टुलेट्स दिले जे की आपण आता पाहिलं. काय आहे, सुप्रीमसी ऑफ लॉ, लॉ सुप्रीम आहे. दुसरा आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ, सर्व जण कायद्यासमोर समान आहेत, काही बदल नाही, काही फरक नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा, अकॉर्डिंग टू डॉक्टर जेनिंग, इक्वॅलिटी बिफोर लॉ means that among equals the law should be equal and should be equally administered, that like should be treated like, the right to sue are and be sued, to prosecute and prosecuted for the same kind of action should be same for all citizens of full age and understanding without a distinction of race. कुठल्याच प्रकारचं डिस्टिंक्शन नसणार आहे बघा. म्हणजे बघा आपल्याला माहिती आहे इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये कास्ट एक फॅक्टर आहे, कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे. कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशनमुळे खूप जास्त इनजस्टिस झालेला आहे एखाद्या पर्टिक्युलर कास्टवरती. तिथे गरज आहे त्या व्यक्तीला काहीतरी आपण अफर्मेटिव्ह ॲक्शन्स घेण्याची, काहीतरी हात देण्याची, पण तरी इक्वॅलिटी बिफोर लॉ या कन्सेप्टमध्ये असा कोणत्याही प्रकारचा हात दिला जाणार नाही. अशा कोणत्याही प्रकारची गोष्टच अस्तित्वात नाही, कारण कायद्याला सगळेच जण समान दिसत आहेत. त्याला रिलिजन दिसत नाहीये, रेस दिसत नाहीये, कास्ट दिसत नाहीये, किंवा काही सोशल स्टेटस दिसत नाहीये, इकॉनॉमिक स्टेटस दिसत नाहीये, पॉलिटिकल इन्फ्लुएन्स दिसत नाही, काही दिसत नाही. ही आहे इक्वॅलिटी बिफोर लॉची कन्सेप्ट. आता इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ ही काय आहे ना, ही पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे. US कॉन्स्टिट्यूशनच्या 14th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटमधून आपल्या समोर इक्वॅलिटी बिफोर लॉ ही कन्सेप्ट आली. लाईक शुड बी ट्रीटेड अलाईक, जे समान लोक आहेत ते समान ट्रीट केले गेले पाहिजे आणि जे असमान लोक आहेत ते ह्या लाईक म्हणजे या समान लोकांसारखे ट्रीट नाही केले गेले पाहिजे. बघा, आता डिस्टिंक्शन आपल्याला इथे क्लिअर समजलं पाहिजे की ज्या लोकांना जास्त गरज आहे प्रोटेक्शनची कायद्याच्या, त्यांना ती जास्त प्रमाणावर दिलं गेलं पाहिजे. त्यांना ते आधीपासूनच गरजेचं नाहीये, त्यांच्याकडून काढून घेतलं पाहिजे किंवा त्यांना ते नाही गरज नाहीये. रिझर्वेशन पॉलिसी ही कशाचं एक्झाम्पल आहे, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉचं एक्झाम्पल आहे. आपल्याला बघा आपल्या सिलेबसच्या पॉईंटनुसार प्रायव्हेटायझेशनचा काय इम्पॅक्ट झाला अफर्मेटिव्ह ॲक्शन्सवरती, जे इक्वॅलिटी बिफोर इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉने आपल्याला इन्श्युअर करून दिलं होतं इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये, ते बघायचं आहे. त्यामुळे ह्या 2 कॉन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला ते एक्सप्लेन म्हणतात, इलॉबरेट म्हणतात, तेव्हा आपल्याला काय आहे हे आधी लिहिता आलं पाहिजे. त्यासाठी हे आधी क्लिअर असायला पाहिजे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण पूर्ण अंडर ग्रॅज्युएट कोर्स कंप्लीट करून येतो, पण आपल्याला ह्या बेसिक कन्सेप्टमधला फरकच माहीत नसतो. आपल्याला हे सेमच वाटत असतं की सगळे हे, आणि वेअरॅज आपण ग्रॅज्युएट झाल्यानंतर सुद्धा आपण अशी काही विधानं केली जातात काहींकडून की काय गरज आहे, सगळे समान आहेत ना संविधानाच्या समोर, मग का बरं हे स्पेशल गोष्टी दिल्या जातात. हे जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्हाला परत जाऊन कॉन्स्टिट्यूशन वाचायची गरज आहे. तुम्ही फक्त प्रॅक्टिस करताय आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही असे जर रँडम विधानं करत असाल तर ते चूक आहे.
ठीक आहे. त्यामुळे आपल्याला ह्या कॉन्सेप्ट आधी समजणं का गरजेचं आहे, यासाठी गरजेचं आहे. उथळ विधानं आपण करणार नाही आणि उथळ असं काही पेपरमध्ये लिहिणार पण नाही. ठीक आहे. सो एन्श्युअर इक्वल ट्रीटमेंट फॉर पर्सन्स इन सिमिलर सर्कमस्टान्सेस, नेचर पॉझिटिव्ह ऑब्लिगेशन्स ऑन द स्टेट टू एन्श्युअर इक्वॅलिटी ऑफ लॉज ॲप्लिकेशन. आर्बिट्ररी डिस्क्रिमिनेशनला काय करतं, प्रोहिबिशन आहे आर्बिट्ररी डिस्क्रिमिनेशनच्या विरोधामध्ये. ई.पी. रोयप्पा ही जी केस आहे स्टेट ऑफ वर्सेस स्टेट ऑफ तमिळनाडू, इक्वॅलिटीच्या कंटेक्स्टमध्ये खूप इम्पॉर्टंट. ई.पी. रोयप्पा इक्वॅलिटी असं मी लक्षात ठेवलं होतं, तर तुम्ही पण असं लक्षात ठेवू शकता. ई.पी. रोयप्पा वर्सेस स्टेट ऑफ तमिळनाडू. इक्वॅलिटी इज अ डायनामिक कन्सेप्ट. इट कॅनॉट बी ग्रीप्ड, कॅबिन और कन्फाइंड विदिन ट्रॅडिशनल लिमिट्स. ठीक आहे. इक्वॅलिटी काय आहे, एक डायनामिक कन्सेप्ट आहे, बदलणारी अशी ही कन्सेप्ट आहे. ती तुम्ही कुठेही कोंडून वगैरे ठेवू शकत नाही. ठीक आहे. आणि तिला ट्रॅडिशनल लिमिट्समध्ये बांधून पण ठेवू शकत नाही. तुमच्या ट्रॅडिशनल लिमिट्स काय आहेत, सगळे समान आहेत. अरे पण ज्या शर्यतीसाठी तुम्ही सगळे समान आहे म्हणताय, त्या शर्यतीत काही लोक आधीच पुढे गेली आहेत, काही लोक खूप मागे आहेत, काही लोकांकडे फिजिकल स्ट्रेंथ नाही आहे, काही वुमन आणि चिल्ड्रन आहेत. या सगळ्यांचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि हे कुठल्या कंटेक्स्टमध्ये, ट्रॅडिशनल लिमिट्समध्ये हा विचार केला जात नाही. मॉडर्न लिमिट्स, मॉडर्नायझेशनमध्ये आपण हा विचार करू शकतोय. इक्वॅलिटी हा बिग नो आहे. अँथिसिस ऑफ आर्बिट्रीनेस आहे. बघा, जिथे इक्वॅलिटी असते तिथे आर्बिट्रीनेस नसतो, आणि जिथे आर्बिट्रीनेस असतो तिथे इक्वॅलिटी नसते. ठीक आहे. मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया पासपोर्ट केस आपल्याला माहिती आहे. आर्टिकल 14. मेनका गांधीमध्ये आपल्याला एक गोल्डन ट्रायंगल मिळतो बघा, 14, 19 आणि 21चा. सो तो गोल्डन ट्रायंगल नाही विसरायचा. आणि मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया, इक्वल प्रोटेक्शन एन्श्युअर्स फेअर ट्रीटमेंट ऑफ इक्वल्स इन सिमिलर सिच्युएशन्स while allowing reasonable discrimination when justified. रिझनेबल डिस्क्रिमिनेशन जस्टिफाईड आहे बघा. रिझनेबल डिस्क्रिमिनेशन केलं जाऊ शकतं. आता रिझनेबल क्लासिफिकेशन केलं जाऊ शकतं, पण प्रोहिबिशन आहे कशाला, क्लास लेजिस्लेशनला. क्लास लेजिस्लेशन केलं जाऊ शकत नाही. क्लास लेजिस्लेशन हे रँडम असतं बघा. म्हणजे मी एक कायदा तयार करणारी, मी एक कायदा किंवा काय म्हणतात त्याला मी कायदा इम्प्लिमेंट करणारी व्यक्ती आहे, आणि मला असं वाटतंय की माझे जे मित्रमैत्रिणी आहेत किंवा माझे जे स्पेशल लोक आहेत त्यांना मी काहीतरी स्पेशल प्रिव्हिलेजेस देऊ इच्छिते, म्हणून मी ते दिले. हे झालं क्लास लेजिस्लेशन, मला वाटतं म्हणून. आता याच्या मागे आपल्याकडे रिझन नाही आहे बघा. रिझनेबल क्लासिफिकेशन नाही आहे, रिझन नाही आहे, इंटेलिजिबल डिफरन्शिया नाही आहे. म्हणजे इंटेलेक्ट जागेवर ठेवून जे डिफरन्सिएशन केलं जातं ते डिफरन्सिएशन इथे नाही आहे. सो हे जे काही असणार आहे हे परमिसेबल नाही आहे. परमिसेबल काय आहे, रिझनेबल क्लासिफिकेशन आहे, पण परमिसेबल काय नाही आहे, क्लास लेजिस्लेशन परमिसेबल नाही. हे वर्ड्स वापरायचे आहेत आपण. ठीक आहे. आपण जेव्हा आन्सर लिहितोय तेव्हा, आणि अर्थ समजल्यानंतर ते व्यवस्थित मांडता पण आले पाहिजे. आता क्लास लेजिस्लेशन काय आहे, प्रोहिबिट्स आहे, गॅरंटिंग बेनिफिट्स टू वन क्लास सेक्शन विदाउट रॅशनल बेसिस. काहीच रॅशनल बेसिस नाही आहे, काही अन्याय अत्याचार कुणावर काहीच झालेलं नाही आहे, काहीच आपल्याकडे हिस्टॉरिकल एव्हिडन्सेस नाही आहेत, आपल्याला काहीच आपल्याकडे प्रूफ नाही आहे की ह्या कास्टला अफर्मेटिव्ह ॲक्शन्सची गरज आहे किंवा या पर्टिक्युलर सेक्शनला अपलिफ्टमेंटची गरज आहे. याचे काहीच एव्हिडन्सेस आपल्याकडे नाही आहेत. स्टील आपण काहीतरी प्रिव्हिलेजेस देऊ केले किंवा काही प्रिव्हिलेजेस काढून घेतले. सेम. सो हे क्लास लेजिस्लेशन काय आहे, प्रोहिबिटेड आहे. त्यानंतर रिझनेबल क्लासिफिकेशन मात्र परमिटेड आहे. ट्विन टेस्ट वापरायची आहे. दोन प्रकारे आपण रिझनेबल क्लासिफिकेशन करू शकतो. इंटेलिजिबल डिफरन्शिया, जे मी तुम्हाला सांगितलं की इंटेलिजंट जागेवर ठेवून काय करायचं, डिफरन्सिएशन करायचं. ठीक आहे. आणि त्यानंतर रॅशनल नेक्सेस. रॅशनल नेक्सेस असला पाहिजे. इररॅशनली आपल्याला विचार करायचा नाही आहे, रॅशनली आपल्याला विचार करायचा आहे. मस्ट रिलेट टू द ऑब्जेक्ट सॉर्ट बाय लेजिस्लेशन. जे लेजिस्लेशनचं लॉ मेकिंगमधलं जे काही ऑब्जेक्ट आहे ते क्लिअर असायला पाहिजे, रॅशनल क्लिअर असायला पाहिजे. ठीक आहे. आर्टिकल 14 आर्बिट्रीनेसला काय म्हणतं, नाही म्हणतं. ठीक आहे. जिथे मी म्हटलं इक्वॅलिटी जिथे आहे तिथे आर्बिट्ररीनेस नाही आहे, आणि आर्बिट्ररीनेस जिथे आहे तिथे इक्वॅलिटी असू शकत नाही. ठीक आहे. ह्या ट्विन टेस्ट मी सांगितल्या त्या लक्षात ठेवायच्या, इंटेलिजिबल डिफरन्शिया अँड रॅशनल नेक्सेस. आणि
under this narrow approach, a law was considered valid so long as it satisfied these two conditions, even if appeared harsh and unfair in operation. However, with the evolution of constitutional jurisprudence, the Supreme Court realized that mere classification is not sufficient to ensure real equality. Mere classification करून, फक्त क्लासिफिकेशन करूनच सगळं भागणार नाहीये. जे क्लासिफिकेशन आपण जरी रॅशनल नेक्सिस, इंटेलिजिबल डिफरन्शिया वापरून केलेलं असलं तरी एक पाऊल आपल्याला अजून पुढे जायची गरज आहे असं कोर्टानं सांगितलेलं आहे. कारण काय होतं, लॉ मे टेक्निकली सॅटिस्फाईड द टेस्ट ऑफ क्लासिफिकेशन बट स्टील आर्बिटरी, अनफेअर. बघा काही वेळेस काय होतं, ज्या ह्या दोन टेस्ट आहेत आपल्या, त्या लॉ मे बी काय करेल, फुलफिल करेल. पण जेव्हा आपण विचार करू, जेव्हा आपण काय म्हणतात त्याला, आपण अजून पुढे जाऊन जर आपण विचार केला या संदर्भामध्ये, तर आपल्याला लक्षात येईल की हे तरी पण अनरिझनेबल आहे, अनजस्ट आहे. ठीक आहे. सो दिस लेड टू ब्रॉडर अँड मोर सबस्टॅन्टिव्ह इंटरप्रिटेशन ऑफ आर्टिकल 14. सो याने काय झालं, हे जे कोर्टाचं इंटरप्रिटेशन आपल्या समोर आलं, त्यानं एक ब्रॉडर ॲस्पेक्ट अजून आपल्या समोर ओपन केला. आर्टिकल 14 स्ट्राइक्स टू आर्बिट्ररीनेस. ठीक आहे. द कोर्ट हेड दॅट आर्बिट्ररीनेस इज व्हेरी negation of equality. Any state action that is arbitrary, whether legislative, executive, administrative, automatically violates. हे बघा, कुठलीही ॲक्शन जर असेल आणि जर ती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असेल, लेजिस्लेचर असेल, एक्झिक्युटिव्ह असेल, कोणतीही ॲक्शन ही जर आर्बिटरी असेल तर ती ऑटोमॅटिकली तुमचा राईट टू इक्वॅलिटी अंडर आर्टिकल 14 काय करणार आहे, व्हायोलेट करणार आहे. सो हे जे ट्रान्सफॉर्मेटिव्ह इंटरप्रिटेशन आहे कोर्टाचं, ते आपण जर समजून घेतलं आणि हे ट्रान्सफॉर्मेटिव्ह इंटरप्रिटेशन इपी रोएप्पा या इक्वॅलिटीची आपली जी काही केस आहे या केसमध्येच इस्टॅब्लिश झालेलं आहे. वेअर द सुप्रीम कोर्ट ऑब्झर्व दॅट इक्वॅलिटी अँड आर्बिट्ररीनेस आर सॉन एनिमीज. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी आर्बिट्ररीनेस आहे तिथे इक्वॅलिटी नाही आहे, मी जसं म्हटलं. ठीक आहे. आणि जिथे इक्वॅलिटी आहे तिथे आर्बिट्ररीनेस नसणार. अँड वेअर आर्बिट्ररीनेस एक्झिस्ट, इक्वॅलिटी डिनाईड. जिथे आर्बिट्ररीनेस येणार तिथे इक्वॅलिटी काय होणार आहे, डिनाईड होणार आहे. This principle was further reinforced in Menaka Gandhi versus Union of India, where the court expanded the scope of Article 14 to ensure fairness, reasonableness, non-arbitrariness in all state actions. Thus, Article 14 today is not confined to checking unreasonable classification alone. It acts as a constitutional guarantee against arbitrary state actions. स्टेटच्या म्हणजे फक्त इक्वॅलिटी च्या कंटेक्स्टमध्येच आता आर्टिकल 14 बोलत नाही आहे, तर जिथे आर्बिट्ररीनेस असणार आहे स्टेट ॲक्शन्समध्ये. स्टेट ॲक्शन्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असू शकतात, लेजिस्लेटिव्ह लॉ मेकिंगच्या रिलेटेड असू शकतात, एक्झिक्युटिव्ह लॉ इम्प्लिमेंटिंगच्या रिलेटेड असू शकतात. कोणत्याही प्रकारच्या स्टेट ॲक्शनमध्ये जर आर्बिट्ररीनेस असेल तर ते कशाला हॅम्पर करणार आहे, आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉला हॅम्पर करणार आहे. सो स्टेट आर फेअर, जस्ट अँड रिझनेबल. त्याच्यामुळे एक एन्श्युअर करायचं की सगळ्या ज्या स्टेटच्या ॲक्शन्स आहेत त्या फेअर असल्या पाहिजेत, जस्ट असल्या पाहिजेत आणि रिझनेबल सुद्धा असल्या पाहिजेत. आता इथे केसेस आहेत बघा. स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल वर्सेस अनवर अली सरकार 1952ची केस आहे. इथे काय झालं होतं, स्पीडियर ट्रायलसाठी काही ऑफेन्सेस हे स्पेशल ऑफेन्सेस म्हणून घालण्यात आले होते. स्पेशल कोर्ट्स ते बघणार होतं. ठीक आहे. स्पेशल कोर्ट्स एस्टॅब्लिश करण्यात येणार होते. द ॲक्ट एम्पॉवर द स्टेट गव्हर्नमेंट टू डिसाईड विच ऑफेन्स. आणि ह्या ॲक्टने, ह्या जो काही स्पेशल कोर्ट्स ॲक्ट होता, जो नवीन स्पेशल कोर्ट्स तयार करणार होता, त्याने स्टेट गव्हर्नमेंटकडे ही पॉवर दिली होती की कुठला ऑफेन्स हा स्पेशल ऑफेन्स असणार आहे, कुठला ऑफेन्स हा स्पेशल ऑफेन्स नसणार आहे, या संदर्भामध्ये विचार करण्याची किंवा या संदर्भामध्ये निर्णय घेण्याची. सो ह्या ॲक्टची व्हॅलिडिटी चॅलेंज झाली. कारण इथे बघा आपल्याला रॅशनल, इथे आपल्याला इंटेलिजिबल डिफरन्शिया नाही दिसून येते आणि रॅशनल नेक्सिस पण नाही दिसून येते. इंटेलिजिबल डिफरन्शिया आहे का, फक्त गव्हर्नमेंटला वाटतंय म्हणून कुठला तरी कायदा स्पीडियर ट्रायलसाठी स्पेशल कोर्टाकडे द्यायचा, हे काहीतरी अनजस्ट आहे, अनफेअर आहे. सो या केसमध्ये सुप्रीम कोर्टनी काय केलं, ह्या ॲक्टला स्टक डाऊन केलं ॲज अन अनकॉन्स्टिट्युशनल. ठीक आहे. त्यानंतर प्रिन्सिपल आपल्या काय समोर आलं, आर्टिकल 14 परमिट्स रिझनेबल क्लासिफिकेशन बट प्रोहिबिट्स क्लास लेजिस्लेशन. ठीक आहे. क्लास लेजिस्लेशनचं प्रोहिबिट करतं. सो
क्लासिफिकेशन मस्ट बी बेस्ड ऑन इंटेलिजिबल डिफरन्शिया अँड रॅशनल लेक्सिस हे आपल्या समोर आलं. त्रिलोचन मिश्रा वर्सेस स्टेट ऑफ ओरिसा अँड अदर्स. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट जे असतात त्या संदर्भातली ही केस आहे. गव्हर्नमेंट ठरवणार की त्याला कोणाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आहे. ओके, कोणीतरी काही विशेष करतंय किंवा ज्या व्यक्तीनं जे बोली लावण्याचा प्रकार असतो त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीनं हायेस्ट बोली लावलेली आहे तिलाच ते कॉन्ट्रॅक्ट दिलं पाहिजे असं नाही. स्टेट गव्हर्नमेंट आपल्या विश्वासातल्या, स्टेट किंवा गव्हर्नमेंट बेसिकली आपल्या विश्वासातल्या व्यक्तीला हे कॉन्ट्रॅक्ट देऊ शकतं. इथे कुठल्याही प्रकारच्या इक्वॅलिटीचं व्हायोलेशन नाही आहे असं कोर्टाने त्रिलोचन मिश्रा वर्सेस स्टेट ऑफ ओरिसा या केसमध्ये हे केलं होतं. हे तुम्ही वाचायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे अजून क्लॅरिटी येईल. ठीक आहे, हे मी तुम्हाला पाठवेल तर तुम्ही ते वाचून घ्या. ठीक आहे. प्रिन्सिपल लेट डाऊन इक्वॅलिटी अंडर government action awarding significance. This case clarifies that Article 14 does not compel the state to treat unequals equally and recognize commercial distinction of government in public contracts. मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया आर्टिकल 14 मध्ये खूप इम्पॉर्टंट केस आहे. इथे गोल्डन ट्रायंगल आपल्याला दिसतो. कोणता गोल्डन ट्रायंगल? आर्टिकल 14, 19 आणि 21चा. 7 जज कॉन्स्टिट्युशनल बेंच होती. पासपोर्ट ॲक्ट 1967 अंडर मेनका गांधीचा जो काही पासपोर्ट होता तो इम्पाऊंड करण्यात आला होता आणि कुठल्याही प्रकारचं त्यांचं मत मांडण्याचं किंवा ऑपॉर्च्युनिटी ऑफ हिअरिंग वॉज नॉट गिवन टू हर. वेदर सेक्शन सो हे जे पासपोर्ट ॲक्टचं सेक्शन आहे ते व्हायोलेट करतंय का आर्टिकल 14ला हा डिस्प्यूट होता. आणि मग त्यामध्ये कोर्टानं काय केलं? हेल्ड केलं, सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट सेक्शन 10 सबक्लॉज 3C वॉज अनकॉन्स्टिट्युशनल ॲज अप्लाइड इन दिस केस. तो कोर्टाने हा जो सेक्शन पर्टिक्युलर सेक्शन होता पासपोर्ट ॲक्टचा, पासपोर्ट काढून घ्यायचा आणि कोणत्याही प्रकारचं रिझनिंग नाही द्यायचं, तर तो काय केला? अनकॉन्स्टिट्युशनल ठरवला अंडर आर्टिकल 14. ओके, इक्वॅलिटी नाही आहे. त्याचबरोबर प्रोसिजर फॉलोज वॉज अनफेअर, अनजस्ट अँड अनरिझनेबल. सो व्हायोलेशन ऑफ आर्टिकल 21 आपल्याला क्लिअरली दिसून येत आहे. एअर इंडिया वर्सेस नरगेश मिर्झा यामध्ये जी एअर होस्टेस होती त्या एअर होस्टेसच्या रिलेटेड आहे. जेंडर डिस्क्रिमिनेशन आपल्याला दिसलं होतं की सर्व्हिस कंडिशन्स अशा लावल्या होत्या की जर त्या महिलेने 35 इयर्स रिटायर होण्यासाठी 35 इयर्सचं एज होतं आणि मॅरिड जर लग्न केलं 4 वर्षामध्ये, आणि दुसरं होतं की फर्स्ट प्रेग्नन्सी जर आली तर तिला सक्तीने रिटायरमेंट घ्यावी लागत होती. आता प्रेग्नन्सी हा काय आहे? ही एक नॅचरल गोष्ट आहे आणि तिला जर तुम्ही आणि ती फक्त स्त्रियांमध्येच दिसून येणार आहे, त्यामुळे तुम्ही हे काय करताय? जेंडर इनजस्टिस करत आहात. सो त्याच्यावरती कोर्टानं काय केलं होतं? ह्याला सुद्धा सुप्रीम कोर्टाने स्टक डाऊन केला होता. हा जो काही पर्टिक्युलर लॉ होता, त्या ॲक्ट होता, और जे काही कंडिशन्स होत्या त्या. अनरिजनेबल सर्व्हिस कंडिशन बेस्ड ऑन सेक्स अमाउंट टू डिस्क्रिमिनेशन अँड व्हायोलेशन ऑफ आर्टिकल 14. रणधीर सिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस आहे इक्वल पे फॉर इक्वल वर्कची. सो ती सुद्धा आपण इथे आर्टिकल 14च्या कंटेक्स्टमध्ये डिस्कस करू शकतो. द सुप्रीम कोर्ट रिकॉग्नाइज इक्वल पे फॉर इक्वल वर्क ॲज अ कॉन्स्टिट्युशनल गोल. ठीक आहे. DS Nakara versus Union of India, arbitrary classification and welfare legislation. Rule 34 of the Central Civil Services Rule created a classification between. सो पेन्शनर एक पर्टिक्युलर डेट ठरवली होती. आपण काय बघितलं? इंटेलिजिबल डिफरन्शिया असलं पाहिजे आणि रॅशनल लेक्सिस असलं पाहिजे. पण इथे काय केलं होतं? एक पर्टिक्युलर डेट ठरवली होती जी की बेसिकली आर्बिट्ररी होती आणि त्याच्या आधी जे रिटायर्ड झालेत आणि नंतर जे रिटायर्ड झालेत सो त्यांच्यामध्ये एक डिफरन्शिएशन केलं जात होतं. सो हे काय होतं? हे योग्य नव्हतं, अनकॉन्स्टिट्युशनलच. मग सुप्रीम कोर्टने काय केलेलं आहे? ते डिक्लेअर केलेलं आहे. ठीक आहे. नंतर मिट्टू वर्सेस स्टेट ऑफ पंजाब केस आहे. त्यामध्ये सेक्शन 303 होता IPCचं बेसिकली. त्याच्यामध्ये जर तुम्ही ऑलरेडी अशा पद्धतीच्या गुन्ह्यासाठी डेथ पेनल्टी असेल तुम्हाला,
तुम्ही जर लाईफ इम्प्रिझनमेंटमध्ये असाल आणि तुम्ही मर्डर केलात तर तुम्हाला काय मिळेल, डेथ पेनल्टी मिळेल. सो इथे पण हे चॅलेंज झालं होतं इक्वॅलिटीच्याच कंटेक्स्टमध्ये. आणि मग आर्टिकल 14 मॅन्डेटरी डेथ पेनल्टी वॉज हेड आर्बिट्ररी अँड अनरिझनेबल. सो ही जी डेथ पेनल्टी होती त्याला कोर्टानं काय ठरवलं, आर्बिट्ररी आणि अनरिझनेबल ठरवलं. व्हायोलेशन ऑफ आर्टिकल 21 सुद्धा आपल्याला इथे दिसून आलं राईट टू लाईफच्या कंटेक्स्टमध्ये. ठीक आहे. इंडियन काउन्सिल ऑफ लीगल एड अँड ॲडवाइस वर्सेस बार काउन्सिल ऑफ इंडियाची केस आहे. आर्बिट्ररीनेस अँड राईट टू प्रोफेशनच्या रिलेटेड आहे. सो बार काउन्सिलने काय केलं होतं, 45 वर्षांपर्यंतचे जे काही लोक असतील तेच ॲडव्होकेट म्हणून एनरोल्ड होऊ शकतात असा एक कायदा आणला होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी रिझनिंग असं दिलं होतं की हे जे 45च्या पुढचे लोक असतात ते काय करतील, आपले प्रिव्हियस कॉन्टॅक्ट्स वापरू शकतात, किंवा जर ते गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असतील तर ते काय करतील, गव्हर्नमेंटमध्ये त्यांचे जे कॉन्टॅक्ट्स असतील तर ते वापरतील वगैरे वगैरे. पण मग 45च का? आता जर कॉन्टॅक्टच ठेवायचे असतील आणि ह्या प्रोफेशनमध्ये ही काही नीड होती का? सो हे असे क्वेश्चन्स चॅलेंज झाले. आणि मग 45 हा जो आकडा परत इथे इंटेलिजिबल डिफरन्शियल दिसत नाही आहे, रॅशनल नेक्सस दिसत नाही आहे. त्यामुळे पर्सन हू हॅड प्रिव्हियसली वर्क इन गव्हर्नमेंट सर्व्हिस माइट यूज देअर कॉन्टॅक्ट्स वगैरे हे सगळं काय आहे, हे काही तितकंसं न पटणारं रिझनिंग आहे. सो रूल वॉज बेस्ड ऑन अझम्पशन्स. सो अझम्पशन्सवरती बेस्ड होता, याच्यात कुठल्याही प्रकारचं रॅशनल आपल्याला दिसलेलं नाही आहे. आणि मग द रूल वॉज आर्बिटरी, अनरिझनेबल, डिस्क्रिमिनेटरी हे सगळं झालं. त्यानंतर आपल्या समोर प्रिन्सिपल काय आलं, आर्बिटरी एज बेस्ड रिस्ट्रिक्शन्स विदाउट रिझनेबल जस्टिफिकेशन इज अनकॉन्स्टिट्युशनल. पोस्ट कोर्टाने हे अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलं. नॅशनल लीगल सर्व्हिसेस थर्ड जेंडर केस, रिकग्निशन ऑफ थर्ड जेंडर, नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2014ची केस आहे. लीगल रिकग्निशन ऑफ ट्रान्सजेंडर, हिजराज अँड अदर ट्रान्सजेंडर कम्युनिटीज. सो सेपरेट जेंडर म्हणून जे काही रिकग्निशन असतं सो ते मिळण्यासाठीची ही केस होती. आता एनी पर्सन किंवा पर्सनच्या डेफिनेशनमध्ये ट्रान्सजेंडर येतात का, या रिलेटेड हा संपूर्ण डिस्कोर्स होता. कोर्टानं काय हेड केलं, ट्रान्सजेंडर पर्सन्स ॲज अ थर्ड जेंडर अँड अफर्म देअर कॉन्स्टिट्युशनल राईट्स. सो त्यांचे कॉन्स्टिट्युशनल राईट्सचं प्रोटेक्शनच्या रिलेटेड आपल्याला इथे एक रिझनिंगसुद्धा कोर्टानं दिली होती. 14 आहे, 15 आहे आणि 16मध्ये सुद्धा सेक्स जे बायोलॉजिकल सेक्स पुरतं ते मर्यादित नाही आहे, तर जेंडर आयडेंटिटीला सुद्धा ते इन्क्लूड करत आहे. सो वाईड स्कोप आपल्याला आर्टिकल 14चा इथे दिसायला लागलेला आहे. बघा, बेसिक आपण जर ही सगळी सिस्टीम बघितली किंवा आपण जर सगळ्या ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट बघितल्या तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की 14चं एक इक्वॅलिटी बिफोर लॉवालं जे काही आपलं अंडरस्टँडिंग होतं, सगळे समान आहेत. आणि त्यानंतर आत्ता जे आपण बघतोय हे जजमेंट्स असतील, नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटीचं जजमेंट असेल किंवा मग आपलं साबरीमाला जजमेंट असेल, ट्रिपल तलाक जजमेंट असेल, आपल्याला काय दिसतंय, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉकडचं एक वायडर अंडरस्टँडिंग आपल्याला आर्टिकल 14चं दिसत आहे. डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ जेंडर आयडेंटिटी इज अनकॉन्स्टिट्युशनल, ट्रान्सजेंडर पर्सन्स आर एंटायटल्ड टू इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज वगैरे हे आपल्याला दिसलं. शायरा बानो वर्सेस युनियन ऑफ इंडिया ट्रिपल तलाक जजमेंट. सो ट्रिपल तलाक जजमेंटमध्ये सुद्धा कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी चॅलेंज झाली होती तलाक उल बिद्दतची. सो हे जे काही 3 वेळा तलाक 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 म्हटल्यानंतर जो काही डिवोर्सचा फॉर्म होता तो चॅलेंज केला गेला होता आणि हे जे काही तलाक उल बिद्दत आहे ते कोर्टानं अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलं आणि पनिशेबल ऑफेन्स सुद्धा बनवलेला आहे. सो आर्टिकल 14 आपल्याला इथे सुद्धा दिसून येतं. मॅनिफेस्ट आर्बिट्रीनेस व्हायोलेट्स आर्टिकल 14. ठीक आहे, जिथे जिथे आर्बिट्रीनेस दिसणार आहे तिथे तिथे आपलं आर्टिकल 14 आहे ते काय होणार आहे, व्हायोलेट होणार आहे. आर्बिट्रीनेस आणि आर्टिकल 14 मधलं कनेक्शन इपी रोयप्पा या केसमध्ये आपल्याला दिसून येतं. त्यानंतर नवतेज सिंग जोहर वर्सेस युनियन ऑफ इंडिया, LGBTQ राईट्सची रिलेटेड केस आहे. आपण अंडर ग्रॅज्युएट कोर्सपासून अभ्यासतोय. 2018ची केस आहे, एकदम प्रॉमिनंट, एकदम इम्पॉर्टंट आहे. सेक्शन 377 ऑफ इंडियन पिनल कोड क्रिमिनाइज कन्सेन्च्युअल सेक्शुअल रिलेशन्स बिटवीन अडल्ट्स अँड सेम सेक्स. सो इथे चॅलेंज झालं होतं बेसिकली काय, सेम LGBTQ, लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वीर. सो ह्यांचे जे काही राईट्स आहेत या रिलेटेड हे सगळं ही सगळी केस उभी राहिली होती की ह्यांचे जे काही सेक्शुअल राईट्स आहेत, यांचे जे काही अडल्ट्सचे जे काही सेक्शुअल राईट्स आहेत त्या रिलेटेड ही केस होती. आणि 377 जे IPCचं होतं जे ह्या
संबंध गोष्टीला अननॅचरल ठरवत होतं. सो ते काय करण्यात आलं, स्टक डाऊन करण्यात आलं. आणि सेक्शन 377 टू द एक्सटेंट इट क्रिमिनलाइज कन्सेन्च्युअल सेक्शुअल ॲक्टिव्हिटीज बिटवीन अडल्ट. सो हे 377ला आपल्याला आपण काय केलं, स्टक डाऊन केलं कोर्टाने. डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ सेक्शुअल ओरिएंटेशन व्हायोलेट्स आर्टिकल 14. ठीक आहे. आणि हिस्टॉरिकल खूप मोठा कंटेक्स्ट होता. आपण जर ते पूर्ण जजमेंट वाचलं तर आपल्याला लक्षात येईल. इंडियन यंग लॉयर्स असोसिएशन वर्सेस स्टेट ऑफ केरला, साबरीमाला टेम्पल केस. जसं मी म्हटलं की आपण एक इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉचा एक पूर्ण डिस्कोर्स बघायला सुरू केलेला आहे, की आपल्याला दिसून येतं आहे की ट्रान्सजेंडर्सचे राईट्स असतील, त्यानंतर LGBTQचे राईट्स असतील, ट्रिपल तलाक असेल आणि आता हे साबरीमाला जजमेंट असेल. सो ह्या सगळ्यामध्ये आपल्याला या गोष्टी दिसून येत आहेत. ठीक आहे. सो आर्टिकल 14 रिलेटेड हे सगळं जे काही अंडरस्टँडिंग होतं, त्यातून जे साबरीमाला जजमेंट आहे त्यामध्ये वुमनच्या राईट्स, त्याचबरोबर सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी अँड सुप्रिमेसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन ओव्हर सोशल प्रॅक्टिसेस. आपला जो दुसरा सब्जेक्ट आहे म्हणजे कॉन्स्टिट्युशनल लॉ, आपला फाउंडेशन पेपर 1 आहे, ज्याच्यामध्ये आपण सोसायटीला रिलेट करतोय. कोणाबरोबर? सोसायटीला आपण रिलेट करतोय लॉ बरोबर. सो आपण जेव्हा सोसायटीला सोशल प्रॅक्टिसेसना लॉ बरोबर रिलेट करतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की सुप्रिमसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन ओव्हर सोशल प्रॅक्टिसेस. तो सोशल प्रॅक्टिसेसना किती इम्पॉर्टन्स द्यायचा आहे आणि कॉन्स्टिट्यूशनची सुप्रिमसी आपल्याला किती प्रोटेक्ट करायची आहे, हे सगळं आपल्याला इथे दिसून येतं. सो कॉन्स्टिट्यूशनची सुप्रिमसी इथे जास्त इम्पॉर्टंट मानली गेली होती साबरीमाला जजमेंटमध्ये. वेअर ॲज सोशल प्रॅक्टिसेस त्या भागातल्या काहीतरी वेगळ्याच म्हणत होत्या. जे मेनस्ट्रीम एज आहे वुमन्सचं त्यामध्ये त्यांनी टेम्पल एंट्री बॅन केली होती, राईट. सो ही अशी केस होती. सो हे आर्टिकल 14चं अंडरस्टँडिंग होतं इक्वॅलिटी बिफोर लॉच्या, इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन लॉच्या कंटेक्स्टमध्ये. आता फक्त इक्वॅलिटी ही कन्सेप्ट आपल्याला समजून थांबायचं नाही आहे. आणि बरोबर इक्वॅलिटीमध्ये आर्टिकल 14च नाही आहे, 15 आहे, 16 आहे, 17 आहे आणि 18 आहे. सो हे पुढचे जे काही 4 आर्टिकल्स आहेत ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. पण त्याआधी आता हे 5ही आर्टिकल्स, हे 4ही आर्टिकल्स आपले बघून झाल्यानंतर आपल्याला ते कशाशी जोडायचं आहे, प्रायव्हेटायझेशन अँड अफर्मेटिव्ह ॲक्शन्सच्या कंटेक्स्टमध्ये जोडायचं आहे. ठीक आहे. LPG रिफॉर्म्स झाले 1991ला. सो 1991 नंतर काय गोष्टी घडल्या, काय गोष्टी बदलल्या प्रायव्हेटायझेशनमुळे, अफर्मेटिव्ह ॲक्शन्स ज्या आहेत, रिझर्वेशन पॉलिसी जी आहे त्यावर काय फरक पडला हे बघायचं आहे. सो हे बेसिक इंट्रोडक्शन होतं आर्टिकल 14चं. नेक्स्ट क्लासमध्ये आपण आर्टिकल 15, 16, 17, 18 डिस्कस करूयात आणि मग त्यांचा प्रायव्हेटायझेशन नंतर अफर्मेटिव्ह ॲक्शन्सवरती काय परिणाम होतो ते बघणार आहोत. सो आत्तापुरतं आपण इथे थांबूयात. आधीचे लेक्चर्स जे फेडरलिझम आणि स्टेटच्या रिलेटेड होतं, स्टेटची जी काही पॉवर, वायडनिंग द पॉवर ऑफ स्टेट, डेफिनेशन ऑफ स्टेट, आर्टिकल 12, हे जर बघितलेलं नसेल मॉड्यूल 1 आधी बघायचं आहे, मग मॉड्यूल 2कडे यायचं राईट टू इक्वॅलिटीमध्ये. ठीक आहे. आत्तापुरतं आपण इथेच थांबूयात. थँक्यू.